आज मी तुम्हाला दाखवते, की माझ्या 10 मंथ्स बेबीसोबत मी कसं माझं शूट मॅनेज करते. जास्त करून तर मी त्याला झोपवते आणि त्यानंतरच मी माझे व्हिडिओ शूट करते. पण बऱ्याच वेळा असं होतं, की कोणताही छोटासा आवाज होतो आणि तो उठतो आणि जर एखादा व्हिडिओ लगेच अर्जंट द्यायचा असेल ना, मग तर तो जागा असतो तेव्हाच मला करावं लागतं. मग मी त्याला बाजूला काहीतरी खेळणी देते खेळायला. जसं की अशा पद्धतीच्या बॉटल्स, डब्बे वगैरे आणि मग तो त्याच्यासोबत खेळत असतो आणि मी माझं शूट करते. आज तर घरामध्ये इतका जास्त पसारा होता, की काही विचारू नका. बट मला एक ब्रँडचं शूट करायचं होतं आणि ते खूप जास्त इम्पॉर्टंट होतं बिकॉज मला अर्जंटली व्हिडिओ द्यायचा होता. मग विचार केला की पहिले ते पूर्ण करूया आणि मग बाकीचं काम करू. मी एका व्हिडिओसाठी ऑलरेडी तयार झालेले असते, सो त्याच्यासोबतच बाकीचे इतर रील्ससुद्धा शूट करून घेते, जेणेकरून एकाच वेळी 2-3 व्हिडिओचं शूट होतं. बिकॉज तुम्ही ट्रायपॉड वगैरे सेट केलेला असतो, सो बऱ्यापैकी 2-3 रीलचं शूट होऊन जातं. पुन्हा सेटअप रेडी करण्याची गरज नाही पडत. आणि कधी-कधी ना मी त्याला असं हाय चेअरवर बसवते आणि काहीतरी खायला देते, स्नॅक्स वगैरे. तर तो खाता-खाता मला बघत राहतो की मम्मा काय करते? बट जर त्याचा मूड चांगला नसेल, तर तो अजिबात त्याच्यावर राहत नाही आणि मला त्याला उचलून घ्यावंच लागतं. सो माझ्या व्हिडिओचं शूट पूर्ण झालं आणि त्यानंतर मी सगळा पसारा आवरला आणि तोपर्यंत तर तो पण उठला होता. बेबीसोबत कोणतंच काम करणं ईझी नाहीये, बट जर तुम्हाला तुमचं पॅशन सांभाळायचं आहे, तर तुम्हाला दोन्ही मॅनेज करावं लागेल. एनिवेज, रील आवडला असेल तर फॉलो करा.